मराठा समाजाच्या आरक्षण व कुणबी दाखले देण्यास शासन टाळाटाळ करत असून सातारा गॅझेट 2 महिन्यात लागू करतो असे आश्वासन दिले होते। त्यास जवळपास 1 वर्ष होत आले तरी कोणती हालचाल होताना दिसत नसल्याने मनोज जरांगे 11 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून त्यातील खटाव मान फलटण तालुक्याची पहिली बैठक मायनी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठा समन्वय समितीचे डॉक्टर विकास देशमुख यांनी दिली। जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याबद्दल माहिती देण्यासाठी मायनी येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विलास सोमदे, हेमंत जाधव, किसन सोमदे, दीपक कंसे, रणजित माने, स्वप्नील घाडगे, प्रवीण वाघ यांच्यासह मराठा समन्वयक उपस्थित होते। डॉक्टर देशमुख म्हणाले, दिनांक 10 ऑगस्टपासून मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून सांगली जिल्ह्यातील आटपाडीपासून सातारा जिल्ह्यातील मायनी, मसूर, कराड, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील बाहे, बोकर येथे सभा व बैठका होणार आहेत। शासनाने हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट व कोल्हापूर गॅजेट मराठा समाजाला आरक्षण व दाखले देण्याचे आश्वासन दिले होते। दिलेल्या आश्वासन 2 महिन्यात पूर्ण करतो असा शब्द दिला होता। मात्र सदर गॅजेटच्या अभ्यासासाठी कमिटी स्थापन करून त्याचे अध्यक्ष मंत्री विखे पाटील आहेत। मात्र 2 महिन्याचे आश्वासन आता वर्ष होत आले तरी पूर्ण झाले नाही। त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी हा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा होत असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा पूर्ण झाल्यानंतर 29 ऑगस्टपर्यंत निर्णयाची वाट पाहण्यात येईल। तदनंतर अंतरवाडी, सराटी या ठिकाणी 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे निर्णायक उपोषण करण्यात येणार असल्याचेही मराठा समन्वयाकडून सांगण्यात आले असून 12 ऑगस्ट रोजी सातारा येथे संपूर्ण सातारा जिल्ह्यातील मराठा समन्वयकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे। तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या बैठकीत सकल मराठा व गरजवंत मराठा हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे।